नमस्कार, मी सौ आशा प्रभाकर उपासने, अमरावती। स्वागत आहे तुमचं सर्वांचं माझ्या यूट्यूब चॅनलमध्ये। अशी मी आशाने हसत खेळत श्रावण महिन्याचं आगमन झालेलं आहे। श्रावण महिना म्हणजे सणांचा राजा जणू। श्रावण महिन्यातील प्रत्येक दिवस म्हणजे सण। जसं प्रत्येक देवी देवतांचं पूजन या आठवडाभर केलं जातं। सोमवारी महादेवाची पूजा, मंगळवारी मंगळागौरीचं व्रत, बुधवार गुरुवार बुध बृहस्पतीचं व्रत, शुक्रवारी ज्योतीची पूजा, शनिवारी नरसोबाची पूजा, तर रविवारी सूर्यदेवाची उपासना आणि सत्यनारायण वगैरे। आज आहे नागपंचमी। या दिवशी नागाबद्दल कृतज्ञता म्हणून हा सण साजरा केला जातो। जे उंदीर शेतकऱ्यांच्या पिकांची नासाडी करतात त्यांचा नायनाट करण्याचं काम साप करत असतात। त्या दृष्टीने साप हे शेतकऱ्यांचे मित्र जणू। त्यांच्या प्रति कृतज्ञता व्यक्त करण्यासाठी आपल्या भारतीय संस्कृतीमध्ये या सणाची योजना केलेली असावी। या दिवशी कुलाचाराप्रमाणे प्रत्येक घरी 9 नाग 9 पिलं काढून यांच्या प्रतिमेचं पूजन केलं जातं। त्यांना दूध साखर लाह्या फुटाणे याचा नैवेद्य दाखवला जातो, नारळ फोडलं जातं, फुलोरा करंजी साटोरीचा केला जातो। या दिवशी जमीन खणणे, विळी सुरीने कापणे, कात्रीने कापणे वर्ज्य समजलं जातं, जेणेकरून त्यांना कुठल्याही प्रकारची दुखापत होणार नाही याची काळजी घेतली जाते। तसेच नागपंचमीच्या दिवशी काही भागामध्ये झाडांना झोके बांधून झोके घेताना वेगवेगळ्या प्रकारची गाणी म्हटली जातात। पूर्वी मुलींची ना अगदी लहानपणी लग्न व्हायची। माहेरच्या स्वतंत्र वातावरणातून सासरच्या बंदिस्त वातावरणात गेल्यानंतर ती अगदी बावळून जात असते। त्यांना मोकळेपणा मिळावा, मैत्रिणींसोबत मोकळेपणाने वावरता यावं म्हणून नवीन लग्न झालेल्या मुली या सणाच्या निमित्ताने माहेरी येत असत आणि झोके घेऊन गाणी म्हणत असत। त्या निमित्ताने त्यांना त्यांचं बालपण पुन्हा अनुभवायला मिळत असे। तर अशा या सणाच्या काही ठिकाणी ना नागोबाचं 5 दिवसाचं नवरात्र सुद्धा बसतं। त्यावेळी विशिष्ट तालासुरात नागोबाची गाणी म्हटली जातात, त्याला बाऱ्या असं म्हणतात। अजूनही काही भागात तो प्रकार आहे। तर या नागपंचमीच्या सणाच्या निमित्ताने हा जुन्या स्मृतींना उजाळा। तर सर्वांना सुखी आणि सुरक्षित ठेव अशी नागदेवतेच्या चरणी नम्र होऊन प्रार्थना। धन्यवाद। तुम्हाला जर माझा व्हिडिओ आवडला असेल तर प्लीज लाईक शेअर आणि सबस्क्राईब करा। पुन्हा एकदा सर्वांचे धन्यवाद।